जोडली असे माया रसिका तुमची माझी जोडली असे माया ममता दिसाई तुम्ही केली बहार ती मत ठेवू शकते तुऱ्याची ही मशाल शब्दाची ही मजा लुटा तुम्ही कुशाल माझ्यावर प्रेमाची ही पांघर टाकाल मजा देणं सर्व काळ मला आला जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आणि खास करून बरेच वर्षानंतर इकडून या भूमीत होते बाई म्हणतात माझ्या 3 बारे झाली तिसरी आहे बाई माझी चौथी आहे पहिली वाळकर बुवा झालं त्यानंतर कांबळी बुवा झालं तिसरी तू भेटलीस हा त्यावेळा काय घडलं ते सगळ्या लोकांनी बघितलं नाही बरोबर आहे ना सांगायला काही गरजच लागत नाही हा आणि त्याच्यामुळे आजची बारी चौथी आहे आणि ही वसाडी 8 वर्षानंतर भेटली आणि आज 8व्याचा जन्म आहे काय काळजी करू नका तिचा बरोबर याड कसा काढायचा ते बघतो काय काळजी करू नका पण या ठिकाणी मी माझ्या शिवधामापूर भुसेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ शिवधामापूर भुसेवाडी याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी महाडिक उत्सव कमिटी अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कांबळी वाडी प्रमुख चंद्रकांतजी कांबळी त्याचबरोबर या ठिकाणी मला खास करून कॉन्टॅक्ट मध्ये असलेले माझे परम मित्र माझ्यावरती नितांत प्रेम करणारे विजयदादा करंजकर आणि खास करून ही सर्व तरुणाई आहे की त्यांचा आग्रह होता काय झाला की हीच जोडी ठेवायची एकदा भेटली तर वर्षानंतर हीच जोडी पाहिजे हो दे खर्च बाईला माहित नाही हा काय खर्च आहे तो अक्का लग्न होईल साधा खर्च नाही भुसेवाडी हा नाद करायचा नाही तर ही सर्व मंडळी आहेत ते माझे महेशदादा भोजने तरुणाई असलेल्या तरुणाई सर्व तरुणाईला या वाडीतील सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी नंतर नाव असतो कारण का वेळ काढण्यात काही मजा नाही का नाही वेळ आपल्याला महत्वाचा आहे वाजले 2:45 आहे की नाही आणि ही वसाडी म्हणते त्या इलवा इलव अख्खी इलवा इलव बारी बघितलं ना 1.5 तास बारी केला 1.5 तास तुझ्या एका तरी रागाला बाई रसिकांनी दाद दिली का मी वेळोवेळी सांगितले ही मातीतील लोककला आहे मातीतील माणसाने जपलेला राग जरी तिकडे भडनात काढलाय
एवढी सुराची सांगते गवळण गायली बाई. काय तुला सूर लागला होता काही सूर? आम्ही म्हणत नाही आम्ही स्वराधीशाव किंवा काहीतरी सूर सम्राट वाजला आम्ही म्हणत नाही. मला रसिकांनी ज्यासाठी निवडली नाही त्यासाठी त्याने निवडली नाही. बरोबर आहे की नाही? आला गावा कोणी घाणेकरांनी गावा हे काय भजनाच्या आला सांगतेस तुम्हाला. आणि जी निर्मिती करतो ना ही रागदारी याच्यात राग कधी कुठला गावाला याला पण गणित आहे, याला पण शास्त्र आहे. आणि म्हणून आज जर बघतेस ना बाई एक तरी तू असं तू नवीन गाणे नवीन चाल बनवून दाखव. आज माझी कितीतरी गाडी आहे, कितीतरी पारंपरिक गीतं या ठिकाणी युट्यूबवर आहेत ना. आणि युट्यूबर मंडळी तुम्हाला सांगतो आवर्जून माझे मित्र हो तुम्ही, मी वाईट म्हणत नाही. वकीलबाईंनी सांगितलं नाही अजिबात कॅमेरा लावायचा नाही माझ्या गाण्याला, आहे की नाही? आपल्याला जर आपण बोलण्याची लाज वाटत असेल ना तर बाई ते बोलू नये. बरोबर आहे? मी बोलतो माझ्यावर विश्वास आहे, माझं आहे ते योग्य आहे, कारण का मी त्याशिवाय बोलत पण नाही आणि त्यामुळे मी भेट नाही. तुम्ही कधी पण शूटिंग करा, फक्त माझी एक अट आहे युट्यूबर एक अट आहे माझी की तुम्ही आजची शूटिंग गणपती झाल्यानंतर टाकायची, एवढं करायचं. बरोबर आहे ना? मान्य आहे ना? का? त्याचं कारण माझं असं नाही तुम्ही आमची जाहिरात होती त्याबद्दल बात नाही. त्याचं कारण असं हा जेवढा लाखो एक शक्ती लेडी जेंट्स करायचं म्हटलं लाखो रुपये खर्च येतो. बरोबर आहे ना? ही जर मंडळी एवढी जर दारात आली नाही तर आमची किंमत काय झाली? उद्या जर बारी युट्यूबला पडली मी कशाला मला तिकडे भुसवाडीत बघायचं काल पावसातलं, आहे की नाही? ही जी गंमत होते ना यासाठी रसिक वर्ग टिकला पाहिजे माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही जे आटापिटा करतो केस पिकवलेले ही जी गीतं नवीन नवीन काढायची ती कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचू दे. जर युट्यूबला पडलं की आम्ही दुसऱ्या बाजूला मारूच शकत नाही. हाय जे रियालिटी मी बोलतोय. बरोबर आहे ना? मी असं सांगितलं आहे उद्या आमच्या नातवंडांनी बघितलं काय म्हणतील आजी अशाची बोलत होती. एवढी लाज वाटण्यासारखं करायचं नाही बाई. बरोबर आहे ना? जी घेतो अशी घेतो ना तुम्ही, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून राग झाली काही मला सांगते मी म्हणतो तसा राग भरून दाखव तर तो हरलाच नाही जिंकलास. मग मी म्हणत तसं करशील काय? मी उद्या सांगितलं धूप माझा धुवील काय? कुठे पण कोणाला पण चॅलेंज मारते. बरं राग जरी गातेस ना तू तुझं स्वर त्या गाण्याला लागायला हवे ते लागले का नाही? हे बघ सगळे राग जरी ते सगळे बसले ते सगळं दिग्गजच बसलं. लाज करू नका बाई. तू कसलं तू माझा एकटा ढोलकीवाला भारी पडला ना दोन दोन पाहिजे. बरं म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झाला म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या लेडीजना नांदवायला लागतं नांदवाय. बरोबर आहे ना? संगीता गेली तेजलबाई गेली या पण 8 वर्षानंतर भेटले जरा गुंजून घ्यायला लागतं यांचा वरतीच त्या बरोबर आहे ना? ह्याच्यासाठी आपण खस्ता खायच्या. बरं असू दे नाही घेतो तुमचं सगळ्याचं मनोरंजन करणार. तुम्ही चिपळूण पासून आलेला आहे साधी गोष्ट नाही. 2-2.5 तासाची रनिंग आहे आणि म्हणून हे जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आजचा दिवस असा आहे स्वातंत्र्य दिन आहे आणि या श्रीहरीचा जन्म दिवस आहे की ज्याने हे हिंदू राष्ट्र की हिंदू धर्म काय धर्मासाठी लढणारा की ज्याने धर्मासाठी अवतार घेतला त्याला विष्णू म्हणतात. ज्याने दृष्टांचा नाश करून जे अवतार कार्य केलं त्याला विष्णू संबोधलं जातं आणि विष्णूचा अवतार असलेले श्रीहरी त्याचा जन्म दिवस आहे. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे की माझा भारत अखंड भारत आणि अखंड हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे आणि ते राखण्यासाठी या ठिकाणी स्तवन घेतो. मी जास्त वेळ घेणार नाही. शिवगौरी सुतम हे नटराजा मंगल मूर्ती गणराया रंग भरावे रंगण देवा लागत येऊन तुझ पाया भैरी जोगेश्वरी केदारनाथा आणवितो मी तुझं आता नावाचे हे राखीसी वैभव नित्य सुखवी आणि म्हणून या ठिकाणी शिवधामापूर नाव पडले. आनंदाची गोष्ट आहे. एकदा काळ्या वाजवा ही साधी गोष्ट नाही. पीर धामापूर होतं शिवधामापूर झालं. हे आपलं हिंदू राष्ट्र होता आहे आणि उद्या राहणारच आहे. पण त्यासाठी हिंदू म्हणून तुम्ही आपल्या काही नियम पाळले पाहिजेत. मी सर्व तरुणांना माझी विनंती आहे तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणवता ना सर्व धर्मीय मुस्लिम आपला धर्म पाळतात सगळे धर्म हे आपापल्या परीने कठोर आहेत म्हणजे म्हणतात ना आपल्या धर्माशी प्रामाणिक आहे.
आपण आपल्या धर्माची प्रामाणिक राहायचं असेल, हिंदू म्हणून मिरवायचं असेल तर भाळी कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे. उद्या दहीहंडी आहे, उद्यापासून सुरुवात करा. ही आपली हिंदू धर्माची ओळख आहे. दुसरी गोष्ट अशी की जो आपला आत्मा आहे त्याचं स्थान येत आहे आणि म्हणून ते त्याला पूजलं पाहिजे. उद्यापासून एवढं करा, मी तुमचं आहे तुम्ही माझे आहेत आणि म्हणून हक्कानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून सांगतोय आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना घेतोय. मी मुंबईला घेतली होती, आज त्याचं काम आहे आणि म्हणून या घेतोय प्रार्थना. धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. वाघासारखं जगा. अरे हिंदू राष्ट्र नाही, कोणाची माय वेळी नाही. देवाने अवतार जगभरातून एवढ्या देशामध्ये कुठे अवतार धारण केला नाही, तो आपल्या भारत भूमीमध्ये केलेला नाही. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. आपण भाग्यवान, आपला धर्म हा महान, त्याचा लाभू स्वाभिमान. काही काळजी दिले प्राण, त्याच्या धर्माची विशाल, म्हणून ठेवू त्याची जाण. आधी असे धर्म आपला, पूर्वजांनी आपल्या असे जमला. धर्म द्वेष करते त्यांना दावून अडून, धर्म द्वेष करते त्यांना दावून अडून. शेळी नको, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. आपली हिंदू संस्कृती विश्वाला पंथ भगवा, साऱ्या आपला धर्म जागवा. पंथ भगवा, साऱ्या आपला धर्म जागवा. सांगे रत्न कर नका नाव दडून, सांगे रत्न कर नका नाव दडून. शेळी नको, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून.
सद्गुरु गोविंद गुरुवर्य माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे भोलेनाथ ओंकार देवता सूरज पद्माकर संगीतकार साजे कबीर नागर रणात गाजे भोला खंडरदास वळीचा शिवचैतन्यनाथ मंडळाची भोईवाडी शाखा नवदूत कला मंच मुरडे गोठलवाडीचा बोल तू रे चॅलेंज दिलं नाही का 4 गुणगुणली की तुम्ही आठवा मला आठवा तुम्ही कुठली चाल म्हटली आहे की नाही एका तरी आनंद आला काय बोलली ती बसाडी करणार नाही हे की नाही गण गायलं गण आणि मला म्हणते बॉस शास्त्र सोडून फालतू गाणी गातो फालतू असताना रसिकांनी स्वीकारलं नसतं आहे की नाही रसिक जे नाही ते उचलते तेवढं आपटते आहे की नाही गण गायला काय कळलं काय शास्त्र आहे ना हे वाचून वाचून बाई पांढरी झाली माझी उगाच मेहंदी लावून फिरतोय मी 50 कडे झुकलोय आणि मला शास्त्र सांगते बाई वाचून ये तुला घेतो गवळण दिला आणि आता माझा गण आहे काय गण कसं असायला पाहिजे काय बांधणी असायला पाहिजे ठरवणार नाही चांगली वायपणी काढता आणि म्हणून तिला म्हणायचं आहे ए पूनम आज पडू नको तू नरम है की नाही ए पूनम आज पडू नको तू नरम पाऊस पडतोय ग हा भरम आज करीन तुझला गरम माझ्या नादाला लागूच नको काय बोलतेस ना सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे बुवा काय चीज आहे की नाही मला आलापाच्या गोष्टी सांगू नको मी जे करीत नाही ते नाही करीत माझे जे आहे ते लोकांना मान्य आहे बरोबर की नाही कुठं चुकून आणि रत्नागिरीवरून लोक आले नाही खास करून सांगतो तुम्ही सगळे मंडळी जन्मकाळाच्या या वेळेला आलेला आहात श्रीहरीचा जन्म अष्टमीला झाला अरे बापरे पप्पू दादा पॅडवाले या ठिकाणी मला वाटतं दिसत सॉरी तर अष्टमीला जन्म झाला आणि श्रीहरीचा बारस गणेश चतुर्थीला झाला लक्षात घ्या जन्म अष्टमीला झाला श्रीहरीचा बारस 12व्या दिवसानं दिवस मोजा मी माझ्या मनातलं सांगित नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी झालं आणि तेही गुरांच्या गोठ्यात झालं गर्ग मुनींनी या ठिकाणी शास्त्रोक्त विधियुक्त त्याचं गोठ्यामध्ये मोठ्या डामाडोलात केलं नाही का तर कंस त्यांना शोधत होता कुठं कुठं बाळ जन्माला येते म्हणून डामडोल केलं नाही पण तो विधी 12 दिवसाला व्हायला पाहिजे की नामकरणाची विधी या ठिकाणी गर्ग मुनींनी सर्व या नंद राजांना आनंदाने केलं हा गण गातोय बाई हे गणा तुझ्या चतुर्थीला माझ्या श्रीहरीचं बारसं झालं हा गण गातोय बाई शास्त्र आहे ना मला शिकवू नको बाई वाचण्यात घालवलेत मी स्वतः वाचतो त्यानंतर काही गोष्टी लिहितो बघत आपल्या पुण्यातले 4 गाणी चतुर्गात लिहून दिलेली गाणी म्हणा आली आणि असं नाही आता तुझी सगळीच म्हणतात ना अंडी बाहेर काढली असते पण भाऊ काय तुम्हाला सांगू मला म्हणजे म्हणतात ना नवऱ्याचा जोडासाठी कोण ठेवला बायको ठीक आहे मी जसं बायकोला धरून धरावं लागतं असू दे ऐक नीट माझ्या शब्दाकडे ऐक बाई श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला घंगल्या श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला घननिळा झाला आनंद धरतीला
केलं बारस घे नंद राजान गण तुझ्या चतुर्थीला ही गणबाई केलं बारस घे केलं बारस घे नंद राजान गण तुझ्या चतुर्थीला आणि मला ही बाई शास्त्र शिकवते ही बाई मला शास्त्र शिकवते गवळण गायली बाईने गवळण गवळण जित्या इंट्या पिंट्या कुठल्या बाई तुझ्या गुरु मला कोण तुझा गुरु आहे ना त्याला मला माझ्याकडे हात कान धरून दाखव मी शिकवतो त्याला काय आहे ते शास्त्र काय बावला बावलीचा खेळ आहे काही पिंट्या चिंट्या आहे की नाही श्री हरिबलवान या ठिकाणी घोडे करण्यासाठी श्री दामन होता सुदामा पण नव्हता सुदामा शाळेचा मित्र होता श्री दामन पेंड्या वाकड्या अनेक नाव वेगवेगळे आहेत पिंट्याने चिंट्या नव्हतं बाई तुला भेटत असेल पिंट्याने चिंट्या कोण कोण बरोबर ना ही शास्त्र गाते हिचा हा शास्त्र पिंट्याने चिंट्या बाई मी आजही तुला सांगतो मी कधी वाईट गायलं नाही गाणारही नाही कारण का मला शब्दांवरती पूर्ण विश्वास आहे की जो शब्दांचा खेळ आहे त्याच्यामध्ये कथा कधी बिघडून दिली नाही किंवा कुठल्याही देवतेला त्याचं गालबोट लागेल असं कुठलंच अनुचित प्रकार केलं नाही आणि किंवा त्याचं मला प्रायश्चित्त
भोगण्यासाठी किंवा जर मी चुकीचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात त्या केलेल्या आहेत किंवा करतो. आणि म्हणून या भूमीवरती टिकू नये, या रंगभूमीवरती टिकू नये. आणि म्हणून येड्यासारखे माझ्या समोर गाऊ नको. काय गाणं गायली ना, काय म्हणते ती, हा कानाचा खाली रमतो, हिला बसणीला बघायची तीच कामा, हिला जरा लोंबलेलाच दिसतो. हा पण नाही, पण गडी कसा ताट कधी बघितलं नाही तिनं. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणली ती, शर्मिल समीर मुरारी यांच्याकडून 500 रुपयाचं या गाण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचं सदस्य आभार आहे. धन्यवाद. जोरदार एकदा टाळ्या वाजवते मंडळी. मी तुम्हालाही कळलं की आजपासून दिवस मोजा, 12व्या दिवशी चतुर्थी येते का नाही ती बघा. मी वाचल्यानंतर कॅलेंडर बघायला गेलो, 12 दिवस बरोबर राहिले. म्हणजे हे जे आहे पुराणातल्या काही गोष्टी आपण पण तर्कानं बघितल्या पाहिजेत. आणि म्हणून जे आहे तो या ठिकाणी गायलेलं आहे. तिची चाल काय होती, बापू नसताना घरात घुसतोय रे की नाही, बाई सगळीकडे घुसायचा बाई. हा आणि सगळ्यांना लावायचा, सगळ्यांना लावायचा जीव. तुला त्या पूर्वजन्मात सोडणार नसेल, तुला पण जीव लावलेला आहे गोपिका करून. आणि म्हणून काय म्हटलं, ही बाई मला म्हणते लोंबता येतं, हिला तिला लोंबताना दिसला, पण त्या कानाला वरती हलताना दिसलं. दुधू अरे का असं काय वेगळं वाटून घेऊ नका. माटात असं डचमलत चालल्यावर दुधू हलतोच ना. मी काही वेगळा म्हटलाच नाही, पण जर याची मोठी बघा ना तर दिसत पण नाही कुठे. या गवळणीची मडकीच दिसत नाही, केवढे तिथं पण अंदाज काय लागत नाही. म्हणून तुझ्या गवळणीची काढबाई विनोदाने घेतोय. नाही त्या हाडच असे गवळण त्यांना पुन्हा बारीचं नाव करणार नाही, इथेच इतिहास घडलाय. हा घेतो बघ, मिक्स मध्ये चालला होते काय माहित नाही. हा माठातलं माठ डोईवर हलता माझा जीव जळतोय ग, बघ चढून बघतोय ग वरहीच दूधू, वरहीच दूधू हलतोय ग. साध्या सिंपल बाई ते लोमते बिमते मला बाई असलं काही गोळून येत नाही, मुलगुली कधी कधी म्हणत नाही. कसलं यांच्या जवळ काही त्याला कायच झालेला नाही. तू कसं आपला आता नंतर दुसऱ्या बारी नाही येईल, अख्खी लोकगीतं मारी काय नाही. पादराशी बाई मी आजही शास्त्रांना मांडतोय आणि आजही ईश्वर तर देतो आणि मी मांडतो. जास्त वेळ तुमच्या घेण्यात नाही, कारण वाजले 3 मला माझ्या अजून 2 बारे व्हायचे की नाही. पण ह्या बसाडीला कळत नाही किती इलवा इलव करायचे, एवढे इलवा इलवी कुत्रीन पोरं काढणार नसती गोपटी खाली. आणि म्हणते वाघीण वाघाला जन्म घालते आणि वाघ काय करतो, वाघाला काय केल्याशिवाय वाघीण झाली. ह्या गोष्टीतनं काय उलट्या सुलट्या माझ्यासमोर मांडू नको पाहिजे. तुम्ही आपण काय बोलत त्यांना काहीतरी रीत मध्ये पाहिजे की नाही. आता गवळण नाही, कुठे गेली गवळण काढते. मग मी घेतो हौस मनाची कर्तपुरी. हा आणि एक पारंपरिक लिहिलेत ना, मी लोकांनी मला काय म्हणतात ना पांचर बुवा म्हणून शिक्कामोर्तब करू दे, पण जे काय आहे ते माझं मला माहिती, बरोबर आहे की नाही. हा आणि जे ज्ञात आहे ज्याला मराठीतला म कळणार नाही त्याला महाकाळ बुवा कळणार नाही, लक्षात ठेवा. मला किती नाव ठेवू दे, पण मी माझ्या शब्दांवरती, कारण का मराठी भाषेमध्ये अंतरावर एखाद्या वस्तूला नाव बदलतो, बरोबर आहे ना. आणि म्हणून मी जे जे शब्द आहेत ते या ठिकाणी आणण्याचं काम केलं की लोकांना कळू दे मराठीत एवढी व्याप्ती मोठी आहे मराठी शब्दांची. आणि म्हणून मी गाण्याच्या माध्यमातून कधी कधी देत असतो. आज शब्द सोपा आहे. ह्या गवळणी येतात, कानाची तक्रार करतात. यशोदाबाई म्हणते अगं पण तू उगाच कशाला उगाच म्हणतेस माझ्याशी, कशाला बात करतेस, आहे की नाही. आधी नीट खात्री करू नये कुणी फोडला तो माठ, बरोबर आहे ना. खात्री करू नये, आहे की नाही. हा आणि मग सांगशील ना, सांगशील तू माझ्या कानावर आरोप फुट करतेस, तुझ्या नवऱ्यान रागान फोडला का पोरानं फोडली गावच्या. सांगशील कुणी फोडला तुला तो, सांगशील बरोबर आहे ना. सांगशील शब्द आहे मराठी भाषेतला, बरोबर आहे. मी काय चुकीचं म्हणताय, म्हणणार पण नाही. आता काय माठ हा फोडला
म्हणते कशी कोणी नसे हा तुझा खाली बसा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का जुजा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी साधे नाही का मी चुकीचं म्हटलं काय सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा कोरसवाला नीट शब्द द्या नाही तर वाटवला ती म्हणेल काहीतरी कोरसवाला वेगळं म्हणतंय हा की नाही साधी शब्दाची गंमत आहे ती गंमतच करतात परत आलो नाही तर काही डायरेक्ट शिवाय त्याला म्हणते बारका पोराला थापट दिली तो पण आई बहीण काढून टाकेल की नाही मला मार की इथे माझ्या आगावली आहे की नाही तुला शिकावर घेणार काय थापड होतो बघ ऐका माझ्या फोडला म्हणतेस पोरी कशी कोणी नसे हा तुझा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला गतीवर आणलं म्हणून मी घेतो तुमच्यासाठी गाणी चांगली आणलेले काय काळजी करू नका मैदान होत नाही त्याचे आभार बाळू मांडरकर माझे शिष्य आहेत जितू मांडकर शिष्य आहेत मांडरकरवाडी शाखा यांच्याकडून मला 200 रुपयाचे पारितोषिक आलेले त्याचबरोबर विराजचे मुरारी यांनी या ठिकाणी नाचाचं प्रयोजन केलेलं आहे म्हणजे म्हणतात ना त्याला योगदान दिलेलं आहे त्यांचं मनापासून आभार शैलेशजी भालेकर आनंद भालेकर मायरा आशक शैलेश भालेकर आनंद भालेकर यांच्याकडून 200 रुपये मायरा आकाश महाडिक बबडी यांच्याकडून 100 रुपये शैलेश भालेकर कैलासवासी संतेचे भोजने प्रदीप यांचं गाणं झालं पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे प्रदीपजी चोगले 101 रुपये ते चिपळूणवरून आले मंडळी माझी हा सारे 200 रुपयाचे पारितोषिक आले प्रदीपजी चोगले हा घेणार तुमचं काय ओळी घेणार आपल्यातून निघून गेलेले मंडळी आणि का पुन्हा मला काढली गाणं त्यांना फरमाईश असू दे बाई ज्या आधारावर शक्ती तुला चालायचा आता क्रेज बदलली आम्हाला बदलावं लागलं बरोबर आहे ना आणि पहिल्यांदा पिक्चर साधा होता मराठमोळा होता संस्कृतपणा होता त्याने जर बदलच केला नसता तर पिक्चर चालला नसता कुणी गेला नसता ठीक आहे ना तसे बदल काही झालेले पण त्याचा जो मेन काम आहे प्रश्न उत्तराचा बाई तू प्रश्न विचारलाय नीट माझ्या तुझ्या उत्तराकडे लक्ष म्हणजे माझं जे उत्तर आहे तुला देण्याचं त्याकडे लक्ष दे बाईने विचारलं त्रिनेत्र असणारा मत्स्य कोण त्याचे नाव काय तो कोणत्या सरोवरात राहतो त्याला कोणाचे वरदान प्राप्त झालेले आहे
तर त्या त्रिनेत्र मत्स्याचं नाव ऐक बाई नीट, त्या 3 डोळेवाल्या माशाचं नाव शिववरद आहे. तो संगमेश्वर सरोवरात राहतो. नीट ऐक बाई, शिववरद नावाचा मत्स्य आहे, तो संगमेश्वर सरोवरात राहतो आणि त्याला शिवाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. दुसरी बाजू अशी की जो त्रिनेत्र मत्स्य त्याला संबोधलं जातं, आता तू नेत्र त्याला त्याच नावाने ओळखतात असंही एका ठिकाणी आढळलेलं आहे. तर तो मानस सरोवरात राहतो. हे प्रभास क्षेत्र महात्म्य या पुस्तकातून माहिती तुझ्या उत्तराची जी ओळख आहे ती काढलेली. आणि दुसऱ्या बाजूने जर तुला पटवायचं झालं, हाई झाली ही स्टोरी वाईज गोष्ट, म्हणजे स्टोरी वाईज गोष्ट असते ना, आणि जी वेगळ्या रूपाने मांडलेली असते त्या रूपाने बाई तुला सांगतो, त्रिनेत्र असलेला मासा हा आपला आत्मा आहे. आध्यात्मिक जर दृष्टिकोनातून बघितला, त्रिनेत्र असलेला जो आहे तो मासा आत्मा आहे. त्याला 3 डोळे कुठले असतील तर मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याबरोबर जात असतात. लक्षात ठेवा. शक्ती तुला बघायला येताना माझ्या विनोदाबरोबर तुम्ही ह्या शास्त्रीय गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याबरोबर काय जातात, आपण बाकी सगळं ठेवून जातो, बरोबर आहे ना, पण आपल्या आत्म्याबरोबर जे जातं ते पुन्हा येतं. आणि म्हणून आताची पिढी जी लहान मुलं दिसतात ती वयाने लहान नसतात, त्यांनी बरेच जन्म घेतले असतात आणि म्हणून बरेच जन्माचे संस्कार त्या आत्म्याबरोबर येतात आणि ते उडी चुनचुनीत हुशार वाटतात. का तर त्याने अनेक जन्म घेतलेले असतात, अनेक जन्म आणि अनेक जन्माचं त्यांनी केलेलं काम आहे ते त्यांच्या त्या आत्म्याबरोबर येत असतात. आणि म्हणून आत्म्याबरोबर जे आत्म्याचे घटक आहेत ते मन, बुद्धी आणि संस्कार हे 3 डोळे आत्म्याचे आहेत पाहिजे. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे काय पण बडबडशील, तुला कोणी जो उत्तर प्रश्न घालणारा त्याने पण तुला उत्तर काय तो धड सांगितलं नसेल. हा, नीट अभ्यास करून नाही आणि उगाच इथे पटलं नाही म्हणून बोलतो, यासाठी झाडझिक करतो. हा, बरोबर आहे ना. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय. आणि आता बोलूया बाईचं आहे की नाही. मुंग्या पण तेव्हा मी ते पुरुषाला गाणं घेतलं होतं, भागीर कोणा घेतलं होतं, लागेल कशा या मुंग्या या चांडाळा, म्हणजे शक्तीवाले जेंट्स होते त्यावेळेला घेतलं होतं, भागीर भाऊ होते की या चांडाळा, या चांडाळा नाही, या चांडाळा, बरोबर ना. हे सगळे शब्दांची मिनिंग आहे माझी. बरं आता नाही. हा, आता विषय बघ बाई, आता ऐक. दुसरा विषय तुला पूनमचा घेतो, हिचं नाव पूनम आहे, चांगलं बरोबर आहे ना, घेतो बघा. पाहिलं कित्येका शाय पोरी मग त्यात मला उठून दिसलीस का, मला बघून गाण्यात हसलीस का, है की नाही. तर विषय आहे घेतो, ह्याच चालीवरचं घेतो. विषय आहे धनुर्धारी, जो द्रोणाचार्याने जो घडवला धनुर्धारी तो अर्जुन होता. पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी त्यांना कुणालाही पाहायचं नव्हतं. पण एक वेळ या सगळ्या गुरुकुलातून फिरत असताना, रात्रीचं फिरत असताना कर्ण तो रात्रीच या गोष्टी शिकायचा. रात्रीचा वरती उंच झाडाला या ठिकाणी पक्षी बनवायचा, त्याला डोळे काढायचा, वरती पेंड्याचं, म्हणजे मी वाचलेलं, मी तेव्हा पेंडा असेल, इथं पण पेंडाच म्हटलेलं आहे पुस्तकात. पेंड्याचं त्या ठिकाणी त्यांनी पक्षी बनवला आणि वरती उंच झाडाला टांगलं. एक बाण असा मारला नाही एका डोळ्याला, तर दुसरा बाण सोडताना तो फिरून त्या वेळेला पक्षी यायचा, दुसरा बाण दुसऱ्या डोळ्याला जायचं. एवढा धनुर्धारी तो पाहिल्यानंतर अर्जुनाला म्हणतोय, अरे तुझ्या वरचढ कोण आहे, वरचढ तो कोण आहे, है की नाही. मी रात्रीचा पाहतोय तो काय, तुझ्यावर चढतो कोण, वर चढतो, वरचढ तो कोण आहे, बरोबर ना. वरचढ म्हणतात ना. कसं बघा घेतो ते, अशी तू धनुर्धारी, तुझ्यासाठी हा जीव माझा तडफडतो, बघ मजेल गाठा या धडपडतो, सांग मला रात्रीचा तुझ्यावर कोण चढतो. आम्हाला लगेच सांग मला रात्रीचा, अरे एवढा मी बघितलं रात्रीचा, दिवसा काय करायचं नाही. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. काय चुकीचं आहे काय.
संग मजल गाठाया धडपडतो आता सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो संग मजल गाठाया धडपडतो रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो मजल गाठाया धडपडतो रात्रीचा तुझ्यावर चढतो जगे फिरताना पाहिलंच बघले सार वीराची पाहून मिथ्या पडलो सणात मी हा चालल्या टोचलोय चालल्या हृदय माझा धडपडतो मजल गाठाई धडपडतो मजल गाठाई धडपडतो मला रात्रीचा कोण तुझ्या बदल मला रात्रीचा कोण बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा सौंदर्य एकच आहे की नाही आणि म्हणून मी घेत नाही आहेत गाणी पूर्ण लिहिली काही जण म्हणतात पोरं काही पूर्ण गाणी म्हणत येतात पण मलाही माहिती आहे त्या चिखलात उभं राहिल्यानंतर काय अवस्था येते आणि म्हणून मला तुमची काळजी ती बाईला नसेल पण मला काळजी आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश होती आमचे आपले पीपल्स झालेले सगळे मित्र परिवार यांची फरमाईश होती तर खरं सांगा ही चड्डी घालते का बघा खाली हाय ना गडी असा विषय माझा विषयच आहे मी त्यांची फरमाईश म्हणून घेऊ का हा तर फरमाईश आहे ज्या वेळेला तुम्ही महाकाळी जर माझी कुलदैवत आहे मी जर वेगळं काही बोलत असेल तर मला कुलदैवत मला सोडणार नाही लक्षात ठेवा महाकाळी माझ्या कुलाची दैवत आहे महाकाळीचं वर्णन बघितल्यानंतर तिचं काय असं वर्णन असं आहे खरं सांग ही हट्टी का घालते ही हाड का घालते फुलांचा हार घालावा मनात पडलेला प्रश्न आहे ही हाड का घालते हीच हट्टी का घालते हीच हड्डी का घालते बघा खाली आहे ना गडी शंकर आहे ना आडवा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ना मी माझ्या कुलदेवतेला कधी पटायला देणार नाही किंवा कुठल्याही देवतेला गणत नाही पण जे वर्णन आहे ते असं म्हणतात ना मजेशीर केले त्यांची फरमाईश पण घेतोय दादा तुमची 4-5 फरमाईश आहे कुठे एक फरमाईश करतो ओके दिसाय उग्र रूप ही न्यार वाटे मनाला भीती ही फार भले उरात ही धडधडी खर सांगा ही चड्डी हीच हड्डी ही चड्डी का घालते खर सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी खर सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी बरं का मला म्हणण्याचं गाण्याचं एक अंतर घ्यायचंय श्रद्धांजली घ्यायची आणि मी समारोप माझ्या पहिल्या फेरीचं करणार आहे एकच अंतर घेतो म्हणजे मोकळा घेतो आहे की नाही मला धरतात ही मेनी एकदा इलवणी करणार पुढे वाजवणार 3 वेळ झाली की एक गाणं घेणार आहे की नाही आता वेळेचं भान ठेव वसाड पडली कधी ती तुला किंमत नाही तर पब्लिक मध्ये राहून उभी राहून बंद कर कार्यक्रम कुठलाही हा आणि म्हणून विशेष आहे की ज्या वेळेला या म्हणतात ना दुर्वास मुनी द्रौपदीकडे आले जेवायला बरं आले ते आले किती 1-2 नाही 500 जणांना घेऊन आले शिष्याला घेऊन 500 शिष्याला कृष्णाला म्हणजे तिला जे प्रश्न पडल्यानंतर कृष्णाला म्हणून तिला बोलवला बाबा काहीतरी ये दादा काहीतरी कर पण ते बघितल्यानंतर कृष्ण म्हणतोय अगं केवढं हे बुवा आलं आपण होते एवढं माणसं आली ती केवढा वरण आलाय तो बरोबर
केवढं का बुवा आलं बुवा आलं बुवा आलं म्हणा तुम्ही मनातल्या मनात बुवा आलं केवढं का बुवा आलं 1 नाही 2 नाही 500 केवढं का बुवा आलं काय चुकीचं आहे काय माझ्या म्हणून तुमच्यासाठी घेतोय महिन्यात बाईया अंगण जाऊ दे आंघोळीला जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी एका दाण्यावर आहे की नाही दाण्यातच मजा एक दाण्यात सगळं ओळख पडते जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व आता बाई म्हणेल मराठी भाषेचा आपण अभिमान आहे पण मराठी भाषेमध्ये अनेक असंख्य भाषेचे शब्द एकवटलेले आहेत की त्याच्यात भाषा म्हणत नाही आता टेबलला टेबल म्हणता येईल त्याला काय 4 पाय म्हणता येईल काय है की नाही बोल बोल मोबाईलला कोण दुसरं काय म्हणतो काय हे इंग्रजी शब्द आले ते घ्यायलाच पाहिजे बरोबर ना मराठीत बोलते आपण मी करीन प्रॉब्लेम सॉल्व श्रीहरी म्हणताय मी करीन प्रॉब्लेम सॉल्व मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल काय उपयोगच नाही मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल बुआल बुआल उद्या कुठे पण म्हणू का नाही तर बायका मारतील मी पाहतो बघ केवढे तुझे गे मी पाहतो बघ केवढे तुझे माझ्या नादाला लागायचं बाई काम करतो ज्या ठिकाणी जे म्हणतोय ते सगळे आधारभूत घेऊन तुम्हाला आणखी नवीन नवीन गाणी परत 21 दिवसाचा गणपतीकडे आहे जाधवांच्या घरात ही तोडी आहे काय टेन्शन घ्यायचं नाही ते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या म्हणजे गेल्या वर्षी तुमचा ह्या इकडे या पिरियडला कुठं कार्यक्रम झाला नाही माझा नाही का सगळे तिकडे संघच्या पुढे झाले पण तिकडे रायगड पडलेला त्यामुळे 21 दिवसाच्या गणपतीला मी तिकडे आहे तेव्हा तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत काय चिंता करायची नाही ऐकलं ना नवीनच गाणी ऐकलीत ना हा आता ऐका आता एवढं सगळं मंडळ एवढं करते त्याच्यासाठी फक्त एक गोल घेतो मी लांबड गाणं घेत नाही हे फक्त काय करतात माहिती काय तुरेवाले लेटवायचं काम करतात तुरेवाल्याकडे असा वेळ काढला ना की दुसऱ्या बारीला तुरेवाल्याची बारी बघा कोण थांबलाच नाही पाहिजे तिकडे गुरा सोडा गेली पाहिजे लोक बरोबर आहे ना ही वाईट खोडी एकदम बरं काय देणार तर काही नाही ये ते सगळी लोकगीतं बारी बाई ज्याचा गाभा आहे ना त्याच्यावर बोल आणि आजचा दिवस आहे ते वेळीला कळलं नाही ती म्हणते कानाला काय ते लोलवणार आहे आजचा दिवस काय आहे श्रीहरीचा दिवस आहे बाई उगाच नाही आता सगळं राम मंदिर झालं आता फक्त मथुरा बाकी आहे की नाही अयोध्या झाली आता मथुरा आपली बाकी आणि म्हणून त्यासाठी काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे बाई जागवलं पाहिजे आपण आता या ठिकाणी फक्त मंडळाचं गाणं घेतो कारण काय हे सर्व मेहनत बघितल्यानंतर आहे ना खरंच मला आभार वाटतो आणि त्यांनी मला आज निवड केलेली आहे कारण का माझी निवड होत होती मला सगळ्या गोष्टी कानावर येत होत्या मला 5 पोहे त्याला काही ठेवायचं नाही की नाही पण या ठिकाणी या मंडळातील असलेल्या मंडळीचं प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतो फक्त घेतो तुम्ही जवळ या नंतर तुम्हाला ऐकायची गाणी हा श्रीकृष्ण मित्र मंडळ
सदा कार्य करी मंगल इथे भक्तीचा वागे पुर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल शिवधामापूर हरी जन्माचा कधी सोहळा आनंदाने छाती फुकते आमची अभिमानाने छाती फुकते आमची अभिमानाने छाती फुकते अभिमानाने काम नसते मनी नाद करायचा कुणी याचं काम नसते मनी याचा नाद करायचा नाही कुणी पालू नये गौर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने घुमघुमल पुन्हा एकदा सलाम करतो, त्यांना शुभेच्छा देतो मंडळाला. असंच कार्य कारण का ही संस्कृती आपली टिकवली पाहिजे आणि कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असाच उत्साहाने पुढे राहिला पाहिजे. कारण का धर्मरक्षणाकरता उद्धारासाठी आलेले श्री हरी आहे आणि म्हणून त्याचा उत्सव एवढा जोशात झाला पाहिजे, सगळीकडे झाला पाहिजे. आणि म्हणून आता ज्यांनी फरमाईश दिली दादांचं म्हणणं आहे एक गोळ तरी आपले संदेश दादा भोंडे यांचं अपघाती निधन झालेलं आहे. आज आपल्यामध्ये ते असतील आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आता बाहेर पडताना मला सांगितलं गोळ श्रद्धांजलीचं गीत घ्या. आता काय बाहेर पडताना काय नाही तरी सुद्धा दोन ओळी गती घेतोय. अपघात गेले तुम्ही दुःखी सारी यादने तुमची याद येते आठवण येते. अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने किती दूर गेला योजने किती तरी योजने दूर तुमचं म्हणजे त्याला काय म्हणतात ना स्वर्गाला नाही काय किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने. अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने. पुन्हा एकदा या ठिकाणी जे आपल्यातून निघून गेलेली मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना मी श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला चांगली सद्गती लाभो या अष्टमीच्या दिनी या ठिकाणी विनंती करतो ईश्वराला. पुन्हा एकदा पुन्हा पहिला बरोबर शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घेतो कारण का वेळ कमी येते म्हणून मला कमी वेळात ना बोलायचं असं भरपूर पण आम्हाला तुम्हाला वेळ कमी पडतो म्हणून तुम्ही सांभाळून घ्या. पण दुसरी बारी उजून 15 मिनिटाची असेल पुरुषाला जास्त वेळ पारी करायला लागत नाही की नाही एका 5 मिनिटामध्ये पण उरकून मोकळं आहे सगळं ओके का वाट लावून टाकली पाहिजे. या ठिकाणी सुभाषजी महाडिक या गीतासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, अध्यक्षांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही तुमच्यावरून येता तुमचं प्रेम आहे असं प्रेम या ठिकाणी अखंडित राहू दे ही संधीच्या व्यक्त करतो. तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो.
अष्टमीच्या पुढे सवचन देतो आणि या ठिकाणी पहिली फेरी समाप्त झालं असेल. जाहीर करतो. धन्यवाद.